लॅबोरेटरी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या मित्रांनाही सांगा व सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला पुढील येणारे सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा विषयावर माहिती घेणार आहोत जो विषय आपल्या भविष्याशी निगडित आहे, ज्यामध्ये आपल्या लॅबोरेटरीज चालू असताना आपल्याला त्यामध्ये काय काय बदल करावे लागणार आहे. कारण महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल कायदा 2017 नुसार नोंदणी आपल्याला आवश्यक केलेली आहे, परंतु लॅबोरेटरीसाठी आत्तापर्यंत कुठलेही नियम नाही. म्हणजे सुरुवातीला कोर्स सुरू झाल्यापासून महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचे नियम नव्हते. महाराष्ट्रामध्ये फक्त BSc झाल्यानंतर DMLT होते आणि त्यातही फक्त 10 जागा असायच्या. त्यामुळे टेक्निशियनची खूपच कमतरता होती. म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटने CMLT हा सर्टिफिकेट कोर्स चालू केला. सर्टिफिकेट कोर्स चालू करताना गव्हर्नमेंटने असं सांगितलं की तुम्ही हा कोर्स केल्यानंतर स्वतःची लॅब चालू शकता, शिवाय त्यासाठी कर्जही मिळू शकतं. त्यामुळे टेक्निशियनची संख्या वाढत गेली आणि लॅबोरेटरीसाठी काही नियम न बनवता लॅबोरेटरीज वाढत गेल्या. आज अशी परिस्थिती झाली आहे का कोणीही लॅब टाकू शकतो. म्हणजे आर्ट कॉमर्स झालेला तोही लॅब टाकू शकतो. तसेच काही MR किंवा मेडिकल क्षेत्राशी संबंधित जे PRO आहेत त्यांनीही लॅबोरेटरी चालू केलेले आहेत. तसेच प्रॉफिट बघता जे इन्व्हेस्टर आहेत त्यांनीही पैसे अडकवून लॅबोरेटरी चालू केलेले आहे. कुणीही लॅबोरेटरी तर टाकू शकतोच, शिवाय कुठेही लॅबोरेटरी टाकू शकतो. आपण बघितलं का लॅबोरेटरी काही पत्र्याच्या खोल्यांमध्ये लॅबोरेटरी आहेत, काही 10 बाय 10च्या रूममध्ये लॅबोरेटरी आहेत. हॉस्पिटल अटॅच लॅबोरेटरी बघितल्या तर कुठे जिन्याखाली लॅबोरेटरी दिसतील, कुठे नर्सिंग स्टेशनला लॅबोरेटरी दिसेल, कुठे अशा ठिकाणी दिसेल आउट हाऊसला लॅबोरेटरी दिसेल, किंवा साईडला कोपऱ्यामध्ये दिसेल जिथे हालचाल करायला सुद्धा जागा नसते. अशा ठिकाणी लॅबोरेटरी चालवल्या जातात. शिवाय सर्वच लॅबोरेटरीमध्ये सर्वच इन्स्ट्रुमेंट असतील असेही नाही. काही लॅबोरेटरी बघितल्या तर तिथे फक्त सेंट्रिफ्यूज तुम्हाला दिसेल, काही ठिकाणी फक्त कॅलोरीमीटर दिसेल, काही ठिकाणी फक्त मायक्रोस्कोप दिसेल, कधीकधी तर ते फक्त असतात चालू नसतात. अशा लॅबोरेटरीज चालू आहेत. त्याचा परिणाम असा झाला की पॅथॉलॉजिस्ट संघटनेने ह्या सर्व लॅबोरेटरीज बंद कराव्यात म्हणून कोर्टात केस दाखल केली. त्यांचं असं म्हणणं होतं की फक्त पॅथॉलॉजिस्टला साईन करण्याचा अधिकार आहे. आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी प्रायमरी हेल्थ सेंटर आहेत, तिथे लॅबोरेटरी आहे. तिथे काम करणारे सगळे आपले मित्र आहेत ज्यांनी CMLT DMLT वगैरे केलेलं आहे. त्यामध्ये कोणीही पॅथॉलॉजिस्ट नाही किंवा तिथे पॅथॉलॉजिस्टही अवेलेबल नाही. बऱ्याच तालुका लेवलला सुद्धाही पॅथॉलॉजिस्ट नाहीत. अशा वेळी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांच्या इन्स्टिट्यूटला आधी पॅथॉलॉजिस्ट नेमावा लागणार आहे. ते त्यांना परवडण्यासारखं नाही. त्यावर पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने पॅरामेडिकल काउन्सिलची स्थापना केली. 2017ला पॅरामेडिकल काउन्सिलची स्थापना झाली. त्यानंतर या व्यवसायात सुसूत्रता येईल असं वाटलं होतं, पण असं काही झालं नाही. आत्तापर्यंत फक्त रजिस्ट्रेशन चालू आहे. महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलची स्थापना होऊन 5 वर्ष झाले. लॅबोरेटरीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने लॅबोरेटरीसाठी नवीन नियम तयार करण्यासाठी पॅथॉलॉजिस्ट आणि क्लिनिकल लॅबोरेटरी असोसिएशन यांची एक 16 सदस्यीय टीम तयार केलेली आहे. त्यांनी नियम तयार करून अहवाल तयार केलेला आहे. तो लवकरच राज्य सरकारतर्फे आरोग्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री त्यावर निर्णय घेऊन लवकरच तो अंमलात आणणार आहे. यापुढे लॅबोरेटरी टाकण्यासाठी या कायद्यानुसार लॅबोरेटरी टाकता येणार आहे. लॅबोरेटरीसाठी जे नियम या अहवालात दिले आहेत त्याचा आढावा आपण आज घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे महाराष्ट्रामध्ये लॅबोरेटरी टाकण्यासाठी कोणकोणते नियम असू शकतात, जे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल आणि पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनने तयार केलेले आहेत. यापुढे महाराष्ट्रात लॅबोरेटरी टाकायची असल्यास या नियमांच्या आधारेच आपल्याला लॅबोरेटरी टाकता येणार आहे. या अंतर्गत लॅबोरेटरीचे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत. पहिला प्रकार आहे बेसिक लॅबोरेटरी किंवा स्मॉल लॅबोरेटरी. दुसरा प्रकार आहे मीडियम लॅबोरेटरी आणि तिसरा प्रकार आहे लार्ज लॅबोरेटरी. तर स्मॉल लॅबोरेटरी ही मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीद्वारे चालवली जाणार आहे. यामध्ये कोणती डिग्री असलेले ही लॅबोरेटरी चालू शकता हे अजून स्पष्ट झालेले नाही. बेसिक आणि स्मॉल लॅबोरेटरीमध्ये आपल्याला सेल काउंटरवरती
CBC रिपोर्ट देता येईल, तसेच बायोकेमिस्ट्री टेस्ट करता येतील. क्लिनिकल पॅथॉलॉजीमध्ये युरिन रूटीन, स्टूल रूटीन अशा प्रकारच्या ज्या बेसिक टेस्ट आहे त्या आपल्याला करता येणार आहेत. मीडियम लॅबोरेटरी ही MD पॅथॉलॉजिस्ट किंवा MBBS DCP द्वारे चालवली जाणार आहे. मीडियम लॅबोरेटरीला पॅथॉलॉजी लॅबोरेटरी असंही म्हणता येईल. यामध्ये रूटीन टेस्ट बरोबर हिमॅटॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, इम्युनॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी तसेच बॉडी फ्लूइड किंवा सायटॉलॉजीच्या टेस्ट केल्या जाणार आहे. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीसाठी महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्टर्ड टेक्नॉलॉजिस्ट ठेवणे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर लार्ज लॅबोरेटरी, मोठ्या मशीनवर मोठ्या प्रमाणात या टेस्ट केल्या जातात. अशा लॅबोरेटरींना लार्ज कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आले आहे. उदाहरणार्थ कॉर्पोरेट लॅबोरेटरी. अशा लॅबोरेटरीमध्ये स्पेशल टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जातात. अशावेळी सर्व रिपोर्ट पॅथॉलॉजिस्टकडून व्हेरीफाय करणे अशक्य असल्यामुळे तेथे पॅथॉलॉजिस्टची डिजिटल साईन चालणार आहे. त्यांना तशी अथॉरिटी मिळू शकते. तसेच त्यांना NABL कंपल्सरी असू शकते. विविध भागामध्ये कलेक्शन सेंटर चालू करण्यास द्यावयाचे असल्यास त्यांनाही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्टर्ड असलेले टेक्नॉलॉजिस्ट असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना कलेक्शन सेंटरची परवानगी देता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने काही महिन्यापूर्वी लॅबोरेटरी संदर्भात नियम बनवण्यासाठी एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीने या संदर्भात नियम तयार करून त्याचा अहवाल सरकारकडे जमा केलेला आहे. नवीन सरकारमधील आरोग्यमंत्री यावर निर्णय घेणार आहे. हे नियम लागू होण्याआधी या नियमांच्या विरोधात कोणाच्या काही हरकती असतील तर त्या मागवण्यात येणार आहे. तसेच ज्या लॅबोरेटरी सध्या अस्तित्वात आहेत त्यांनाही रजिस्ट्रेशनसाठी ठराविक कालावधी देण्यात येऊ शकतो. त्या कालावधीत त्यांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. आज आपण महाराष्ट्रामध्ये स्मॉल लॅबोरेटरी किंवा बेसिक लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे कोणकोणते नियम असू शकतील याविषयी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला कोणकोणते रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे ते आपण बघूया. महाराष्ट्र राज्यात लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी सर्वात पहिला नियम असणार आहे, तुम्ही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचे सभासद असणे आवश्यक आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन पेंडिंग आहे त्यांना लॅबोरेटरी सुरू करता येणार नाही. त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घेणे. तसेच ज्यांनी आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन केलेच नाही त्यांनीही लवकरात लवकर फॉर्म भरून सभासदत्व घ्यावे. कारण 1 वर्षापर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्यानंतर हे नियम लागू होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे अजूनही अशा प्रकारची डिग्री नसेल त्यांच्याकडेही 1 वर्षाचा अवधी आहे. या 1 वर्षाच्या अवधीमध्ये आपण ॲडव्हान्स DMLT किंवा PGDMLT करून महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर लॅबोरेटरीसाठी जागेची आवश्यकता असणार आहे. जागा ही स्वतःची असेल तर उत्तम, पण जर स्वतःची नसेल तर आपल्याला भाडोत्री घ्यावी लागेल. भाडोत्री घेताना आपल्याला कमीत कमी 5 वर्षासाठी करार करावा लागेल. हा करार आपल्याला पुढेही रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहे. क्लिनिकल लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी किमान 400 ते 500 स्क्वेअर फूट हवेशीर जागा आवश्यक असणार आहे. लॅबोरेटरी रोडवरती असावी किंवा पेशंटला येण्या जाण्यासाठी सोयीची असेल अशा ठिकाणी असावी. तसेच आतल्या आत किंवा जवळच पाण्याची व WC म्हणजे टॉयलेटची सोय असणे आवश्यक असणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे व्यवसाय नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे शॉप ॲक्ट लायसन आपल्याला काढायला लागणार आहे. याचा उपयोग आपल्याला महापालिकेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये रजिस्ट्रेशन करताना होणार आहे. ज्यांच्या ऑलरेडी लॅब चालू आहेत त्यांच्याकडे शॉप ॲक्ट लायसन असेलच, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांना ते काढावे लागेल. स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायत असेल तेथे ग्रामपंचायतमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यवसाय नोंदणी करावी लागणार आहे. तसेच नोंदणी उपलब्ध नसेल तर तालुक्याच्या आरोग्य विभाग अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागेल. जेथे नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्र आहे अशा ठिकाणी लॅबोरेटरी चालू करण्याआधी तेथील आरोग्य विभागात रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. तेथे बायोमेडिकल वेस्ट उचलण्याची सोय उपलब्ध आहे. तेथे आपल्याला त्यानुसार बायोमेडिकल वेस्टचे रजिस्ट्रेशन करून सर्टिफिकेट घेणे आवश्यक आहे. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला एक QR कोड देण्यात येतो. तो लॅबोरेटरीमध्ये लावून ठेवावा लागेल. बायोवेस्टसाठी लागणाऱ्या विविध रंगाच्या बॅग आपल्याकडे उपलब्ध असल्या पाहिजेत.
त्यानुसार बायोवेस्ट वेगळे करून ठेवावे लागणार आहे. लॅबोरेटरीमध्ये शक्यतो येलो आणि रेड बॅगचा जास्त वापर केला जातो, कारण यामध्ये ब्लड कलेक्शनसाठी लागणाऱ्या सिरिंज निडल, ब्लड कलेक्शन ट्यूब, युरिनसाठी लागणारे कंटेनर असे जंतुसंसर्ग होईल असा कचरा या पिवळ्या बॅगमध्ये टाकावा लागतो. तसेच साधारण कचऱ्यासाठी काळ्या रंगाची बॅग लागणार आहे. लॅबोरेटरीमध्ये केमिकल्सचा वापर असल्यामुळे फायर सेफ्टीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध ठेवावी लागेल. मोठी बिल्डिंग असेल तर तेथे फायरची सुविधा केलेली असते, परंतु स्वतंत्र गाळा किंवा छोटी बिल्डिंग असेल तर तिथे फायर एक्सटिंग्विशर सुविधा असावी. जर सिंगल शॉप असेल तर फोम फायर किंवा पावडर एक्सटिंग्विशर अग्निरोधक असावे. 5 ते 15 किलोपर्यंतचे सिंगल सिलेंडरही आपण लॅबोरेटरीमध्ये ठेवू शकता. लॅबोरेटरी जर वरच्या मजल्यावर असेल तर पेशंटसाठी लिफ्टची सोय असावी, जेणेकरून अपंग किंवा वृद्ध व्यक्तींना जाण्या येण्यासाठी सोपे होईल. असा काही नियम नसणार, पण ती सोय असावी. ह्या झाल्या लॅबोरेटरी सुरू करण्याआधी आवश्यक असलेल्या परवानग्या आणि छोटे छोटे नियम. यानंतर आपण लॅबोरेटरीच्या आतमध्ये कुठले नियम असतील ते बघूया. एका सर्टिफिकेटवरती एका वेळी फक्त एकच लॅबोरेटरी चालवता येऊ शकणार आहेत. लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ठराविक वेळेत फिजिकली उपस्थित राहावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारे सर्टिफिकेट भाड्याने देता येणार नाही किंवा कुणालाही देता येणार नाही असे आढळल्यास आपले सर्टिफिकेट रद्द होऊ शकते. तसेच आपल्यावर कारवाईही होऊ शकते, कारण एकदा लॅबोरेटरी चालू झाल्यानंतर केव्हाही लॅबोरेटरीचे इन्स्पेक्शन होऊ शकते. त्यावेळी आपण तेथे हजर असणे आवश्यक आहे. लॅबोरेटरीचा बोर्ड लावताना त्यावर लॅबोरेटरीचे नाव व रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला असावा. त्यानंतर केल्या जाणाऱ्या तपासण्यांची माहिती असावी. तसेच लॅबोरेटरी चालवणाराचे पूर्ण नाव व डिग्री, पॅरामेडिकल काउन्सिलचा रजिस्ट्रेशन नंबर बोर्डवर टाकावा लागेल. जर तुमच्या लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट येत असतील तर त्यांचेही नाव व डिग्री बोर्डवर लिहावी लागणार आहे. स्पेशल टेस्ट ह्या बाहेरच्या लॅबोरेटरीमधून करत असल्यास त्या लॅबोरेटरीचेही नाव बोर्डवर लिहावे. स्वतःची सर्व शैक्षणिक डिग्री तसेच इतरही रजिस्ट्रेशन म्हणजे नगरपालिकेचे, बायोमेडिकल वेस्टचे, शॉप ॲक्ट लायसन्स तसेच विविध CMEला उपस्थित राहिलेले आणि तिथे मिळालेले सर्टिफिकेट हे सर्व दर्शनी भागात दिसतील अशा ठिकाणी लावावे. लॅबोरेटरीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ते सर्टिफिकेट दिसतील अशा ठिकाणीच असावे. शक्यतो पेशंटला लॅबोरेटरीमध्ये आल्यानंतर माहीत होईल की लॅबोरेटरी ही रजिस्टर्ड आहे की नाही. तसेच त्यांच्या मनातली रिपोर्टबाबत साशंकताही दूर होईल. तुमच्याकडे होणाऱ्या सर्व रक्तलघवी आणि इतर तपासण्या व त्यांचे चार्जेस याची लिस्टही पेशंटला दिसेल अशा ठिकाणी मोठ्या अक्षरात दर्शनी भागात लावावी लागणार आहे. सर्व रक्तलघवी आणि इतर टेस्टचे चार्जेस हे सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे पेशंटकडून घ्यावे लागणार आहे. त्यापेक्षा जास्त चार्जेस घेता येणार नाही. त्यामध्ये सूट द्यायची असल्यास आपण आपल्या सोयीनुसार सूट देऊ शकतो. ब्लड कलेक्शन करण्यासाठी प्रशिक्षित फ्लेबॉटॉमिस्ट, टेक्नॉलॉजिस्ट किंवा नर्स ठेवणे आवश्यक असणार आहे. अप्रशिक्षित कामगाराकडून काम करून घेतल्यास किंवा घेतलेले आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. लॅबोरेटरीच्या 500 मीटरच्या आत एखाद्या डॉक्टरांचे क्लिनिक असणे आवश्यक असणार आहे, कारण रक्त घेताना जर एखाद्या पेशंटला त्रास झाला किंवा इमर्जन्सी परिस्थिती उद्भवली तर वेळीच उपचार करता येईल आणि पुढचा अनर्थ टळेल. लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करताना ॲप्रॉन आणि ग्लोव्ज आवश्यक असणार आहेत. त्याबरोबरच काम करणाऱ्या सर्व कामगारांना त्यांच्या पात्रतेनुसार अथवा विभागानुसार ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती कोणत्या कामासाठी प्रशिक्षित आहे हे येणाऱ्या पेशंटला त्यावरून समजेल आणि योग्य व्यक्तीकडूनच ते काम केले जाईल. लॅबोरेटरीमध्ये छोटे छोटे वेगवेगळे विभाग करावे लागणार आहेत. उदाहरणार्थ कलेक्शन एरिया, हिमॅटॉलॉजी डिपार्टमेंट, बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट, क्लिनिकल पॅथॉलॉजी डिपार्टमेंट असे वेगवेगळे विभाग करून त्या विभागानुसारच तेथे काम करावे लागणार आहे.
पेशंटचे सॅम्पल घेतल्यानंतर आवश्यक त्या डिपार्टमेंटमध्येच ते सॅम्पल द्यावे लागणार आहे. वेगळ्या डिपार्टमेंटचे सॅम्पल दुसरीकडे शक्यतो ठेवू नये. वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे त्यांच्या विभागानुसार त्या नावाचे बोर्ड लावावे लागणार आहे, जेणेकरून त्या विभागात त्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातील व टेस्ट करताना गोंधळ होणार नाही. प्रत्येक विभाग हा किमान 5 फूट ते जास्तीत जास्त आवश्यकतेनुसार असावा. प्रत्येक विभागामध्ये त्या विषयानुसार आवश्यक सूचना समोरच्या भिंतीवर लावलेल्या असाव्यात. या विभागात या विषयाच्या प्रशिक्षित व्यक्ती व्यतिरिक्त कोणीही प्रवेश करू नये तसा दरवाजावर बोर्ड लावावा लागणार आहे. क्लिनिकल लॅबोरेटरीसाठी आवश्यक असणारे साहित्य लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध असले पाहिजे. उदाहरणार्थ सेल काउंटर, बायोकेमिस्ट्री ॲनालायझर, सेंट्रीफ्यूज, इन्क्युबेटर, फ्रीज आणि अदर ॲनालायझर्स. हे सर्व मशीन वर्किंग कंडिशनमध्ये असले पाहिजे अथवा सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट केलेले असणे आवश्यक असणार आहे. बंद पडलेले किंवा फक्त शोसाठी मशीन आपण काम करत असलेल्या वर्किंग टेबलवरती ठेवता येणार नाही. लॅबोरेटरीमध्ये वापरात असलेल्या मशीनचे कॅलिब्रेशन वेळोवेळी करावे लागणार आहे. ते कॅलिब्रेशन केल्याची नोंद मशीनच्या जवळच लावून ठेवावी लागेल. तसेच वापरात येणाऱ्या पिपेट यांचेही कॅलिब्रेशन करावे लागणार आहे. त्याचीही नोंद करून ठेवावी लागणार आहे. तसेच प्रत्येक पिपेटवर कॅलिब्रेशन केल्याची तारीख असावी. वापरात असलेल्या मशीनचे सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट केलेले असेल तर त्याचेही पेपर एका फाईलमध्ये एकत्र करून ठेवावे. ती तारीख त्या मशीनवरती टाकून ठेवावी. लॅबोरेटरीमध्ये वापरात असलेले केमिकल्स हे योग्य तापमानाला ठेवण्यासाठी फ्रीज हे वर्किंग कंडिशनमध्ये असणे आवश्यक असणार आहे. फ्रीजचे टेम्परेचर वेळोवेळी नोंद करणे गरजेचे आहे. तसेच सर्व केमिकलची एक्सपायरी डेट असलेली माहिती असणारे रजिस्टर ठेवावे लागू शकते. लॅबोरेटरीमध्ये आलेल्या सर्व सॅम्पलची प्रोसेसिंग प्रोटोकॉलप्रमाणे करावी लागणार आहे. म्हणजे सुरुवातीला ब्लड कलेक्शन केल्यानंतर ट्यूबला लेबलिंग करायचं आहे. सॅम्पल घेतल्यानंतर नोंदणीसाठी रिसेप्शनवरती द्यावे लागेल. नोंदणी झाल्यानंतर ते सॅम्पल त्या विभागात देण्यात यावे. प्रोसेसिंग झाल्यानंतर आवश्यक असल्यास ते 1 ते 3 दिवसांसाठी योग्य प्रकारे स्टोअर करून ठेवावे व त्यानंतर योग्य पद्धतीने बायोमेडिकल वेस्टमध्ये डिस्कार्ड करावे. कोणत्याही प्रकारचे सॅम्पल वर्किंग टेबलवरती किंवा इतरत्र पडलेले किंवा सांडलेले नसावे. टेस्ट प्रोसिजर झाल्यानंतर सर्व रिझल्ट एका नोंदवहीत नोंद करून ठेवावे लागेल व त्यानंतर ते प्रिंटिंगसाठी पाठवावेत. बेसिक लॅबोरेटरी अथवा क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये पॅथॉलॉजिस्टची सही आवश्यक असणार नाही. पण जर कुणाला पॅथॉलॉजिस्टच्या अंडर क्लिनिकल लॅबोरेटरी चालवायची असल्यास पॅथॉलॉजिस्ट बरोबर ॲग्रीमेंट करावे लागणार आहे. तसेच पॅथॉलॉजिस्टचे नाव व डिग्री असलेला बोर्ड लॅबमध्ये दर्शनी भागात लावावा लागेल. तसेच पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध असण्याच्या वेळाही बोर्डवरती लिहाव्या लागतील. पेशंटला जर पॅथॉलॉजिस्ट डॉक्टरना भेटून रिपोर्टविषयी माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी पॅथॉलॉजिस्टच्या वेळेत पेशंटला रिपोर्ट घेण्यासाठी बोलवता येईल. लॅबोरेटरीमध्ये केल्या जाणाऱ्या सर्व टेस्टचे एक्सटर्नल आणि इंटरनल क्वालिटी करून सर्व डाटा लिहून ठेवणे आवश्यक असणार आहे. क्वालिटी कंट्रोल सर्टिफिकेटसुद्धा भिंतीवर लावावे लागेल. त्यामुळे पेशंटला स्वतःचे रिपोर्ट योग्य असल्याची खात्री होईल. लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्या गेलेल्या सर्व पेशंटचा डाटा 5 वर्षापर्यंत सांभाळून ठेवावा लागेल. त्यासाठी लेखी रजिस्टर किंवा कॉम्प्युटराइज सॉफ्टवेअर असणे अथवा दोन्ही असणे आवश्यक आहे. रिपोर्ट हे कॉम्प्युटरद्वारे प्रिंट करून द्यावे लागणार आहे. हाताने लिहिलेले किंवा खाडाखोड केलेले रिपोर्ट देऊ नये. लॅबोरेटरी चालवणाराचे तसेच पॅथॉलॉजिस्ट असेल तर त्यांचेही नाव व डिग्री आणि सही रिपोर्ट पेपरवर असणे आवश्यक आहे. बेसिक लॅबोरेटरी किंवा क्लिनिकल लॅबोरेटरीमध्ये डिजिटल साईन चालणार नाही. आपण जर फक्त कॉर्पोरेट लॅबोरेटरीचे कलेक्शन सेंटर चालू करणार असाल तर त्यासाठी वेगळे नियम असतील. त्यानुसारच तुम्हाला कलेक्शन सेंटर चालू करता येणार आहे. कलेक्शन सेंटरसाठी ह्या नियमांपैकी 50 ते 70% नियम असू शकतात. लॅबोरेटरीमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागणार आहे. त्यांनी कोणकोणत्या प्रकारच्या लसी कोणकोणत्या वेळी घेतलेल्या आहे त्याचे प्रमाणपत्रासह नोंदणी करून ठेवावी लागणार आहे. लॅबोरेटरी चालू करताना अशा प्रकारचे नियम
सरकारकडून लागू केली जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लॅबोरेटरी चालू करण्यासाठी अशा प्रकारचे नियम असू शकतील. हेच नियम असतील असे नाही किंवा यातले काही नियम असतील आणि इतरही काही नियम असू शकतात. जेव्हा हा कायदा अस्तित्वात येईल त्यावेळेसच आपल्याला समजेल यापैकी किती नियम यात आहेत. लॅबोरेटरीमध्ये बदल करून या पद्धतीनेच आपल्याला लॅबोरेटरी चालवायला लागणार आहेत. आपल्याला आत्तापासूनच अशा नियमांची सवय लावून घ्यावी लागेल. ज्यांच्याकडे ऑलरेडी हे नियम पाळले जात आहेत त्यांना जास्त काळजी करण्याची गरज नाही, पण ज्यांच्याकडे नाही त्यांना या नियमांची माहिती असावी म्हणून ही माहिती आपल्यासाठी मी देत आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.